उमराणे येथे समाधान शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांना शासकीय सेवा एकाच ठिकाणी। उमराणे गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले। ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। दीप प्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमास पुढे सुरुवात झाली। यावेळी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, कैलास कडलक, प्रशांत देवरे तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत नागरिकांना शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली। या शिबिरात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या। यामध्ये 7/12 उतार्यांतील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल 7/12 व 8A उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषित परवानगी व मार्गदर्शन अशा महत्वाच्या सेवांचा समावेश होता। तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजना, घरकुल अर्ज, ई मोजणी, कृषी सेवा व पीक विमा नोंदणी यांसारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात आल्या। नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले। यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंदूदादा देवरे, सभापती देवानंद बापू वाघ, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त कोकण, उपविभागीय अधिकारी कैलास कडलक, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, दुय्यम निबंधक शिंदेसाहेब, भूमी अभिलेख अधिकारी गोविंद भाबड, तालुका कृषी अधिकारी पाखरे साहेब, नायब तहसीलदार बबन अहिरराव, दिनेश शेलुकर, सर्कल गजानन ठोके तसेच भाजपा तालुका अध्यक्ष किशोर आहेर आणि वनविभागाचे जाधव साहेब उपस्थित होते। तसेच उमराणे, चिंचवे, महात्मा फुले नगर, दहिवड, गिरणारे, कुंभारडे, सांगवी, तिसगाव, वराळे आदी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप पोपट देवरे यांनी केली, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील देवरे यांनी केले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होऊन एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। S9TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। सांगणार नाही, कारण खऱ्या अर्थाने आपल्याला त्या शिबिराची सुरुवात करायची, पण या शिबिरांमधनं 2-3 उद्दिष्ट असतात। एकीकडे आपण जेव्हा सरकारी कार्यालयांमध्ये जातो तेव्हा एखाद्या कागदाअभावी आपल्याला एखादा दाखला मिळत नाही, एखाद्या कागदाअभावी आपल्याला कुठेतरी जातीच्या दाखल्याची असेल, संजय गांधी निराधारची असेल, आपल्या PM किसानची असेल, याच्यासाठी ज्या अडचणी होतात त्या अडचणी जागेवर सोडवाव्या, आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून ह्या समाधान शिबिरांचं आयोजन केलं जातं। आणि त्याच्यामुळे आपल्या या शिबिरामध्ये महसूल खात्याशी निगडीत आणि हे सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी इथं उपलब्ध आहेत। आपल्याला कुठल्या एखाद्या गोष्टीची अडचण असेल तर बाजूला त्या दुसऱ्या योजनेचा अधिकारी इथं असतो आणि त्याच्यामुळे आपण ह्या शिबिरांचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा ही आपल्याला विनंती। शिबिर घेत आहोत असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो। आणि आजच्या शिबिराला आपल्याला अध्यक्षस्थानी लावलेले आपले उपविभागीय अधिकारी कडलक साहेब, त्याचबरोबर विविध प्रशासकीय तालुकास्तरीय प्रमुख आणि आपले बाजार समितीचे सभापती, माजी सभापती प्रशांतजी देवरे, देवाबापू वाघ, उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, आपले संदीप भाऊ, सर्व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपण देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। थोड्याच वेळात आपल्याला कदाचित आपले तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय राहुलदादा आहेर सर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतील। तर आपल्या सर्वांचं स्वागत करून मी आजच्या शिबिराचा आपल्याला हेतू पहिल्यांदा एक विशद करतो। आपण तालुक्यामध्ये हे 3रं शिबिर आयोजित करत आहोत। यापूर्वी आपण खर्डे मंडळामध्ये खर्डे या ठिकाणी, त्यानंतर लोणेर मंडळात लोणेर ठिकाणी आणि उमराणे मंडळात उमराणे म्हणजे मंडळ मुख्यालय आपण आतापर्यंत सगळे शिबिर घेतलेले आहेत। असंच 4थं शिबिर आपलं देवळा मंडळात देखील होणार आहे आणि नगरपालिका क्षेत्रात देखील आपण असं एक शिबिर आयोजित करणार आहोत। शिबिराचा मुख्य हेतू हा आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपले तालुक्याचे आदरणीय लोकप्रतिनिधी राहुलदादा आहेर साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून
काही क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत की ज्याच्यामुळं आपले जे कामं आहेत महसूल विभागाशी निगडीत असलेले ते सुलभ होणार आहेत किंवा सोपे होणार आहेत. तर ते आपल्यापर्यंत पोहोचवणं असे कुठले निर्णय झालेले आहेत याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा एक या शिबिराचा मुख्य हेतू आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आला आहे. या शिबिर प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या चांदवड देवळा विभागाचे प्रांत साहेब खंडक साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी साहेब, तालुक्याचे कृषी अधिकारी शिंदे साहेब, तालुक्याचे भूमी अभिलेखचे बाबड साहेब, वन विभागाचे RFO जाधव साहेब, आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती ठाकरे सर, ज्येष्ठ मार्गदर्शक नानांना, आमचे बंधू धर्मांना, भावांना, श्रीमांना, बापूकाट्या, त्याचप्रमाणे परिसरातील सर्व गावचे सरपंच आणि माजी सरपंच, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सर्व बंधू. आपण आजच्या ह्या महाराजस्व समाधान शिबिरासाठी जे आयोजन आपल्या उमराण्यामध्ये केलं आहे, आमदार साहेब पण या कार्यक्रमाला एक 10 मिनिटात पोहोचतीलच. त्यांच्या चांदवडच्या कार्यक्रमामध्ये त्यांना थोडं लेट झाला, त्यांच्या परवानगीने आपण हा कार्यक्रम चालू केला. तर आपण बघतो मागच्या काळामध्ये प्रांत साहेब आपल्या तालुक्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेची अशी कंडिशन होती का शासकीय योजना आणि शासकीय कागदपत्रामध्ये नोंदी आणि या सगळ्या गोष्टी जर करायच्या तर पहिली गोष्ट तालुक्याला जायचं, तिथे अधिकाऱ्यांशी कसं भेटायचं, काय बोलायचं, त्याचा अर्ज कसा करायचा, अशा सगळ्या अडचणी प्रत्येक माणसाला पडायच्या आणि आपला कष्टकरी समाज जो या सगळ्यामध्ये मागे पडायचा आणि वर्षानुवर्ष बऱ्याचशा नोंदी या मागे राहून जात होत्या. बऱ्याच दिवस आपण असं बघितलं लोकांची खरेदी झालेली आहे पण सातबारा नाही, कारण ती नोंद झाली नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तहसीलदाराकडनं येणाऱ्या किंवा तलाठी लेवलच्या गोष्टींमध्ये सुद्धा आपला कष्टकरी समाज मागे पडत होता. या महायुती सरकारने ज्या काही वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत, आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी मधल्या काळामध्ये येण्याच्या बाबतीत, जमीन विभागण्याच्या बाबतीत, छोट्या जमिनीच्या तुकड्याच्या बाबतीत अशा बऱ्याचशा योजना यांनी वेळोवेळी शासनाने ज्या अडीअडचणीच्या गोष्टी आहेत ते GR काढले. येण्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा अडचणी असतात. आपल्या खेड्यावरच्या माणसाला ही गोष्ट कळत नाही का नॉन ॲग्रिकल्चर जमीन कशी करावी, त्यासाठी काय खर्च येईल, त्याचे काय नियम आहेत आणि या सगळ्या अडचणींमध्ये हा आपला समाज अटकून असायचा. पण शासनाने हे काही जी महाराजस्व अभियान चालू केलं आहे याच्यामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावर आपल्या आमदार साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे तालुक्याचे अधिकारी हे प्रत्येक मंडळ स्तरावर या सर्व योजना जाऊन आणि तिथे जनतेच्या लक्षात आणून देत आहेत आणि प्रत्येकाला प्रोत्साहित करून आणि प्रत्येकाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या जागेवर सोडवण्याचा प्रयत्न करतायत. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.